साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। हे आहेत बार्शी तालुक्यातील शेलगाव येथील अन्यायग्रस्त महिला राणी वडे यांची शेलगाव शिवारात पती सचिन यांच्या नावे 4 एकर शेतजमीन आहे। त्यांच्या शेतीवर डोळं ठेवून दिलीप वडे, विनीता वडे आणि योगेश वडे यांनी व्यसन भागवण्यासाठी काही पैसे दिले होते। त्या पैशावर अव्वाच्या सव्वा व्याज लावून 1.5 लाख रुपयांची मागणी करत आहेत। अन्यथा शेत लिहून देण्याची मागणी करून त्रास देत आहेत। दिलेले पैसे 4 चौघात परत करण्यास तयार असताना देखील सावकार मंडळीकडून विनाकारण छळवणूक सुरू आहे। यापूर्वी न्याय मागण्यासाठी बार्शी तहसील समोर आंदोलन केलं, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही। आता तरी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी राणी वडे या उपोषणकर्त्या महिलेने केली आहे। विनीता दिलीप वडे, योगेश चंद्र वडे यांचे गेले 5 वर्ष झालं आमच्याकडून माझ्या पतीला मध्यस्थी धरून त्यांचा सावकारकी व्यवसाय चालू आहे। माझ्या पतीला दारूचा आम्ही दाखवून वारंवार त्यांच्याकडून आर्थिक वसुली करून घेतलेली आहे। लाखो रुपयांची व्याजारूपी वसुली करून घेतलेली आहे आणि त्यांच्यावर सावकारकी गुन्हे दाखल व्हावे म्हणून गेले 4 महिने झालं तालुका पोलीस स्टेशन बार्शी येथे मी वारंवार फेऱ्या घालून तेथील DYSP संजय नाईक पाटील व राहुल देशपांडे यांनी त्यांच्यावर सावकारी गुन्हे दाखल केले नाहीत। साधे चॅप्टर केसेस त्यांच्यावर एकदा घेतले, त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नाहीत। आणि हा सर्व प्रकार माझ्या पतीला हे सावकार घेऊन पतीला हाताशी धरून करत आहे। त्यांना आमची शेती हडप करण्याचा त्यांचा मानस आहे। नाही, तुमची शासनाकडे काय मागणी आहे? आता पोलिसांकडे काय मागणी? पोलिसांना यांच्यावर सावकारकी गुन्हे दाखल होऊन त्यांच्या या वर्तणुकीला कुठेतरी चाप बसावा, असे काही बसावा यासाठी मी आणि मला तिथे माझ्या गावात निर्भयपणे राहता यावं माझ्या मुलांसह आणि माझ्या पतीकडून आणि या सावकारांकडून कुठल्याही माझ्या मुलांना आणि मला जीवित धोका होऊ नये। सावकार योगेश वडे यांच्या पत्नी विनीताबाई ही पोलीस पाटील असून त्यांची आई चतुराबाई ही सरपंच आहे। शिवाय आर्थिक स्थितीही मजबूत आहे। म्हणून या सावकारांकडून पिळवणूक सुरू असून माझ्यासह मुलाबाळांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी राणी वडे यांची आहे। यावर पोलीस अधीक्षक मनोज पाटील योग्य तोडगा काढतील का, हा खरा प्रश्न आहे।